वेलकम धनंजय पांडे, वराल स्पोर्ट्स ताडाली संघाचे क्रिकेटर. वेलकम या स्पर्धेत तुमचं देखील मनापासून स्वागत. तर पंचांकडे अधिकृत घोषणा केली जाते. सामना सुरू होण्याचा संकेत पंच पॉल एमसी क्रिकेटर संघटनेशी जॉईन असलेले मुंबई क्रिकेट असोसिएशन संघटनेशी जॉईन असलेले पंच पॉल सर ठिकाणी आम्हाला कॉल करतात. सामन्याला सुरू होण्याचा संकेत देतात. तर सलामी गोलंदाज दीपा म्हात्रे, बासमन शरद आणि रमेश. पहिला चेंडू थोडासा आउट ऑफ लेग स्टंप, कुठेतरी शरीराला लागून गेलेला चेंडू आपण पाहिला. एकदम धाव नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता पुन्हा एकदा दीपक ऑन ऑफ खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर चेंडू बॅटमध्ये संपर्क साधल्यानंतर डॉट चेंडूची सांगता. चला पुढील सामन्यातील दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील लगेच आपलं रिपोर्टिंग करा. जोगेश्वरी झून नांदुरकी विपक्ष वरालदेवी ताडाली. चांगला फाटका चेंडूला सुंदरसा स्क्वेअर कट आपण पाहिले. चेंडू कव्हर मधून चांगले क्षेत्ररक्षण. सुजित पाटील याच्याकडे अतिशय चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. इनफिल्ड मधून फक्त एकदा बघण्याची संधी, मात्र साईक रोडेकडे संधी आहे ती मनीष याला. या ठिकाणी मात्र चेंडूला थोडस उडावलाय. दोनदा बघण्याची संधी झाली. फलंदाज मनीष याला दोनदा वेळी स्वतःच अकाउंट ओपन झालं. धावसंख्या दोन्ही पुढंच बी एकंदरीत धावसंख्या 4. दोन्हीचा चेंडू होता ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं फलंदाजाला. एकदा झून नांदुरकी या दोन संघांमधून पुढील सामना असेल त्या अनुषंगाने मला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील आम्हाला जॉईन व्हा. षटक क्रमांक पहिल्या षटकाच्या समाप्तीनं थोडासा बॅकफूट आपण संघ पाहतोय. गंगामाता गोंदवली. मात्र तुमच्यासाठी ब्रेकिंग न्यूज होती. मात्र मला वाटतं तुम्ही शेवटचा चेंडू जेव्हा हाताळत होता तेव्हा आम्हाला ब्रेकिंग न्यूज मिळाली. काही हरकत नाही. शेवटच्या चेंडूवर जरी आपण एखादा विकेट प्राप्त झाला असता, A1 जोडी यांच्याकडून तुम्हाला पारितोषिक होतं. कॉलिंग थोडस उशिरा झालं, काही हरकत नाही. दुसऱ्या षटकापर्यंत गोलंदाज अविनाश. वैयक्तिक पहिलं, संगीत दुसरं. माझा कालवार संघाचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित आहे. समर्थक मध्ये मोनिश पाटील, मोनिश म्हात्रे, रितेश
रितेश म्हात्रे यांना विनंतीशील आपण आमचं जे मुख्य व्यासपीठ आहे ते घ्यायचं आहे. रितेश भाऊ, तुमचा आवाज जर तुम्हापर्यंत पोहोचत असेल, प्लीज आपण आमच्या मान्यवर कक्षामध्ये या. अलवार संघाचे खंदे समर्थक, यंग जनरेशन युवा नेतृत्व. आई जोगेश्वरी झून नांदुरकी विपक्ष वरालदेवी ताडाली या दोन संघांमधून पुढील सामना असेल त्या अनुषंगाने दोन्ही संघाचे कॅप्टन चला या. एक धाव घेण्याची संधी एकदम आणि संघात धावसंख्या पुढे धावसंख्या होती ती 8. मुलांचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न मात्र प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. एकच धाव बॅट कडे. 9 धावा. तिसऱ्या षटकाला प्रारंभमध्ये वैयक्तिक सांघिक तिसरं गोलंदाजी तो पद्मनाथ. भाई जोगेश्वरी झुन नांदूर या संघाचा कॅप्टन आणि त्याचबरोबर वरालदेवी ताडाली संघाचा कॅप्टन. चला आपण देखील आम्हाला जॉईन व्हा. माणसाचा अतिशय चांगला फटकावून कार्पेट चेंडू जातो मिड विकेटला. एक धाव घेण्याची संधी. धावसंख्या ऑनसेटचा फटका असतोय. चेंडू जातो ऑनसेट. एक धाव घेण्याची संधी. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. 2 धावा देखील कंप्लीट. तर 2 धावांनी संघ धावसंख्या होती ती 12. समोर खेळण्याचा प्रयत्न. चेंडू काही क्षेत्ररक्षक दक्ष या अतिशय चांगला झेल त्याच्या माध्यमातून कलेक्ट झाला. महत्वाचा फलंदाज बाद झाला. गंगामाता गुंदवली या संघासाठी देखील ऑल द बेस्ट केलं जातं.
केतनजी म्हात्रे नेक्स्ट बॅट्समन मनीष येतोय. चेंडूला विकेट मोठा फटका मारण्याचा मानस मात्र चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित साधता आलं होतं. निर्धाव चेंडूची सांगता वारंवार डॉट चेंडू आपण पाहतो मैदानामधून. खऱ्या अर्थानं गंगामाता गोंदिवली संघ थोडासा नौका संघ आहे. दुसऱ्या सामन्यामधून ज्याचा आपण डेब्यू पाहतोय. पहिली स्पर्धा खेळताना कबीर निर्मल चषकामधून चौथ्या षटकाला प्रारंभमध्ये वैयक्तिक पहिला सांघिक चौथा गोलंदाज येतो हरेश. पूर्ण विपक्ष गोंदिवली या दोन संघामधून आपण चालू सामना पाहतोय. चेंडू थोडासा स्क्वेअर आहे आउट ऑफ लेग स्टंप. धावसंख्या 15. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज हरेश. मात्र एक नशिबाचा चौकार. लक फॅक्टर 4 धावा मिळतील. या 4 धावांनी संघाची धावसंख्या होते ती 19. ऑनसेटचा अतिशय चांगला फटका. क्रॉस लाईन पुन्हा एकदा ऑनसाइडचा फटका. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावसाठी प्रयत्न. 2 धावा कंप्लीट. धावसंख्या 22. निर्धाव चेंडूची सांगता वारंवार थोडेसे डॉट चेंडू आपण पाहतोय गंगामाता गोंदिवली संघाच्या माध्यमातून. फलंदाजी साजेशी होत नाहीये. अतिशय चांगला चेंडू. प्रतिमुखी चेंडूची फेक. पुन्हा एकदा डॉट चेंडू. षटक क्रमांक शेवटचा अंतिम प्रगती पथावर आहे. अंतिम चेंडूची फेक बाकी आहे. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील या. बरहाल देवी ताडाली विपक्ष जोगेश्वरी झोन नांदुरकी. 2 संघांमधून पुढील सामना असेल. पंचायतचा फटका साधला. चेंडू जातो वायडिश. एक मिडाऊनला चांगले क्षेत्ररक्षण दोघांनी संधी दुसऱ्या धावेसाठी फलंदाज बाद. धाव कंप्लीट. एक धावेने संघ धावसंख्या 23 आणि विजयाचं लक्ष 24 धावांचं. प्रति षटकामागे फक्त 6 धावांची सरासरी. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन या.
सन्माननीय नवीनजी शर्मा, मनोज पांडे. वेलकम. या स्पर्धेमध्ये तुमचं मनापासून स्वागत. धन्यवाद मोहनदादा भोईर. पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामधून जी गायकवाड आपण अनवर कक्षामध्ये जाऊन स्थानापन्न व्हायचं. यानंतर वडालदेवी ताडाली आणि आई जोगेश्वरी दुर्गी असा आपण पहिल्या फेरीचा शेवटचा सामना पाहणार आहोत. भावांचं लक्ष आहे 24 चेंडूमध्ये 24 धावा. दीपा म्हात्रे, बजरंग पाटील, जगदीश पाटील, जायकवाड
संदीप आणि जगदीश ही बंधूंची जोडी पहिल्या चेंडूवर चौकार ठोकलाय. शरद म्हात्रे हंगामाता गुंतवली संघाचे संघ आणि नक्की शरद म्हात्रेने ओपनिंग मध्ये अगदी चांगला उल्लेख केला की आमच्या खेळाडूंना अगदी क्रिकेट खेळ खेळायचा होता. तरी एक खेळाडू क्रिकेट पासून वंचित होते आणि त्यांनी अगदी एक गंगामाता गुंतवली संघाची बांधणी करून नवीन संघ दाखल केलाय. इथे हा चेंडू आलाय डॉट अपील केली होती. पंच सहमत नाहीत. संजय पॉल आणि सूर्यकांत मोरे दोन्ही सिनियर पंच आहेत या स्पर्धेसाठी. यस सई जोगेश्वरी जुनांदुर्गी शिमनाथ मात्र संघ नाही. इथे चेंडूला ऑन साइडला केलेत बघूया काव कॉर्नर चेंडू सत्सावत होई. क्षेत्ररक्षक पोहोचत आहेत चेंडूला अडवत आहेत. 2 धावा पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे आणि तिसरी धाव देखील पूर्ण केलेली आहे. धावसंख्या 7. 3 चेंडू मध्ये 7 धावा. चला यानंतरचे दोन्ही संघ नाही आपण आपली ऑफिशियल रिपोर्टिंग करायची आहे. ते हा एक चेंडू डॉट आलाय. या ओव्हर मध्ये शरद म्हात्रेने आतापर्यंत 2 चेंडू डॉट टाकलेत. एक चौकार 7 धावा देखील खर्च केलेले आहेत. रंगामाता गुंडवली संघ नौका संघ आहे आणि नक्कीच नौका संघ या नवीन 40+ संघटनेमध्ये दाखल झालंय. ते चेंडूला उडवलंय अगदी लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर षटकार. केतन म्हात्रे तुम्ही आपल्या लाडक्या संघाला शुभेच्छा दिल्यात. रंगमाता गुंडोली संघाला खास करून त्यांनी शुभेच्छा दिल्यात. धन्यवाद केतन म्हात्रे. स्पोर्ट बरोडे आयोजित स्वर्गीय अप्पा इंटरपाइजेस चषक 2023 स्पर्धेच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. भानुजी पाटील भानुदास पाटील पंचायत समिती माजी सभापती कुंडली गावचे समाजसेवक उद्योगपती यांनी या संघाला अगदी कलरफुल टी शर्ट केले. त्यांचा देखील धन्यवाद शरदजी म्हात्रे यांच्याकडून. दीपक पाटील आणि संजय म्हात्रे यांच्याकडून देखील आपल्या लाडक्या संघाला शुभेच्छा आहेत. पहिल्या ओव्हरची समाप्ती. धावसंख्या 14. 14 धावा झालेल्या आहेत. 24 धावांची गरज आहे म्हणजे उर्वरित 18 चेंडू मध्ये आता फक्त 10 धावा पासून दूर आहे. सचिन सोड पूर्ण संघ आशिष मिटकार त्यांच्याकडून देखील आपल्या लाडक्या संघासाठी शुभेच्छा आहेत. सचिन स्पोर्ट पूर्ण संघ ऑल इज वेल. काही जोगेश्वरी जुनांदुर्गी अंकुश गोलंदाज अंकुश पाटील आलाय. 18 चेंडू मध्ये 10 धावा आहेत. शरद म्हात्रेंनी 2 स्पर्धा खेळल्या. दोन्ही स्पर्धेतून त्यांनी नाणेफेकी जिंकून फलंदाजी चा निर्णय इथे मात्र हा चेंडू स्वेर आहे. पंचांचा नक्कीच वाईटचा इशारा आलाय. धावसंख्या 15. हा चेंडू उडवलाय बघूया. झेलची शक्यता नाहीये. मातोश्री स्टँडला एका टप्प्याने चेंडू हिट होतोय. चौकार आलाय. तिथे विनोद पाटील मला वाटतं 19 धावा. 7 चेंडू मध्ये 19. अगदी एकतर्फी सामना झालाय. नक्कीच प्रकाशदादा म्हात्रे
श्री कालिकामाता कालवार सिनियर 40+ चे संघनायक यांनी आपल्या संघाचे अभिनंदन केले आणि ज्युनियर बाला त्याच्यासाठी त्यांनी स्पेशली शुभेच्छा दिल्यात. कारण की नाबाद 40 धावा ज्युनियर बाला यांनी ठोकल्या होत्या पहिल्या सामन्यातून. धन्यवाद प्रकाशदादा मात्रे. हा चेंडू देखील सीमापार. संदीप पाटीलच्या बॅटमधून आज चांगली फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली आणि ते स्कोर टेबल आहे. त्यापासून फक्त एक धाव दूर सचिन स्पोर्ट पूर्ण 23 धावा झालेत. एक धाव दूर आहे. आज गंगामाता गोंदिवली संघाची पहिली लढत सचिन स्पोर्ट पूर्ण या मोठ्या संघाबरोबर. एक धाव विजयापासून दूर आहे. पाटील यांना आपण पॉइंट रिझनला पाहतोय. भानुदास पाटील यांचे बंधू आहेत. उद्या एका धावेची आवश्यकता. डायरेक्ट हिट. फलंदाज अवचित बात. काय निशाणा साधलाय. अगदी अचूक निशाणा. आणि मैदानामध्ये बघू शकता आपण रवींद्र पाटील. त्या बात. अविनाश यांनी सकाळी चर्चा केली की आज रवींद्र पाटील मध्ये आपण नक्कीच पाहणार आहात. नक्कीच रवींद्र पाटील यांच्यासाठी आज सामना अगदी खूप महत्वाचा आहे. फक्त नॉन स्ट्राईकला त्यांना फॉर्मॅलिटी पूर्ण करायची आहे. ही धाव ही जगदीश पाटील बॅट मधून येईल. चौकार नका मारू. रवींद्र भाऊना जरा मेहनत करू द्या. चौकार मारला तर त्यांना धावाची गरज लागणार नाहीये. रवींद्र पाटील अगदी आपल्या नेहमी संघाच्या बाजूने सावलीप्रमाणे उभे राहिलेत आणि आज त्यांना प्ले 11 मध्ये संधी देऊन अगदी फलंदाजीसाठी देखील पाठवलेले आहे. नक्कीच अगदी जगदीश दादा यांनी सर्व चेंडू मला वाटतं विकेट कडे द्यावे असं केलं तर काही हरकत नाहीये. कारण की दुसरं ओव्हर सुरू आहे. एका धावेपासून संघ दूर आहे. रवींद्र पाटील बॅटमधून विजयी धाव पाहायला आवडेल. ते वाईट आणि सामना फिनिश. अभिनंदन सचिन स्पोर्ट पूर्ण. अभिनंदन रवींद्र पाटील. ऑल टीम दीपा म्हात्रे, हेमंत मिटकर, बजरंग पाटील, जगदीश पाटील. अभिनंदन. हडला का गंगामाता गोंदिवली, शरदजी म्हात्रे, विनोदजी पाटील, ऑल टीम आपण आलात स्पर्धेमध्ये सहभाग घेतलात. कमिटीच्या वतीनं आम्ही आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. सचिन स्पोर्ट पूर्ण संघाचा अभिनंदन आणि स्पेशल अभिनंदन आशिष मिटकर. तर बघा 2 खेळाडू सामनावीराच्या रेसमध्ये आहेत. दीपा म्हात्रे यांनी पहिल्या ओव्हरमध्ये 5 धावा दिल्या. मात्र पद्मकार तिसऱ्या ओव्हरमध्ये 5 धावा देत एक विकेट घेतली आहे. तुम्ही त्यांना सामनावीर ठेवून असेल. व्यास सामनावीर आम्ही नक्कीच पद्मनाला जाहीर करतो. मात्र संदीप त्याला ही ट्रॉफी दिली जाईल. नक्कीच पद्मकार या सामन्याचे खरे हिरो होते. दीपा म्हात्रे याचं देखील फार मोठे योगदान. मात्र संदीप त्याला सलंजला पाठवलं आणि चांगली फलंदाजी केली आणि त्याच्या बरोबर त्याला सामनावी ट्रॉफी पद्मनाथांनी पुरस्कृत केलेली आहे. चला या संदीप पाटील. संदीप यांनी देखील 15 धावांचं योगदान दिलेलं आहे. हॅलो. वेलकम आशिष मिटकर. सचिन स्पोर्ट पूर्ण संघाच्या बाजूने नवीन शर्मा यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आकर्षक ट्रॉफी, त्या ट्रॉफीचं वितरण केलं जातं.
तर जाऊया आपण व्यासपीठ मंचावर करूया मान्यवरांचा शुभ सन्मान. श्री प्रेमनाथ पाटील यांना विनंती करू आपण आपल्या शुभ हस्ते नवीनची शरण